अखेर शिक्षक सहकारी बँकेतील त्या 5 संचालकांविरुद्ध 16 विरुद्ध 5 मताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला। गुरुवारी झालेल्या विशेष सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या समक्ष हा ठराव मंजूर करण्यात आला। या 5 संचालकांमध्ये प्रभाकर झोड, संजय नागे, मनोज चोरपगार, मंगेश खेरडे, गौरव काळे यांचा समावेश आहे। या प्रकारामुळे सभासदांमध्ये एकच खळबळ उडालेली असून सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेमध्ये निवडणुकीपासून सत्ताधारी संचालक आणि विरोधी संचालक यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून घमासान सुरू होते। शिक्षक बँकेच्या विकास कामांमध्ये वारंवार अडथळा निर्माण करणे, बँकेला इतरत्र शाखा मिळू नये याकरिता रिझर्व्ह बँकेकडे केलेल्या तक्रारी, सेवानिवृत्त सभासदांना लाभांश मिळू नये याकरिता तक्रारी करणे, बँकेच्या उपविधीमध्ये व कायद्यामध्ये नसताना शिक्षक बँकेच्या जवळपास 1500 सेवानिवृत्त सभासदांना नाममात्र करून बँकेला एकाच दिवशी 60 ते 70 कोटी रुपयांनी वजाबाकीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणे, अशा अनेक खोट्या तक्रारी विरोधकांकडून करण्यात आल्या असल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे। तसेच विरोधी संचालकांकडून बँकेची बदनामी आणि विकासात्मक ठरावांना विरोध करण्याचे सतत प्रयत्न होत असल्यामुळे अविश्वास ठराव पारित केला असल्याचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी स्पष्ट केले आहे। विशेष म्हणजे या सभेदरम्यान बँकेच्या अध्यक्षांवर खुर्ची उचलण्याचा प्रकारही प्रभाकर झोड यांच्याकडून झाला असल्याचा आरोप अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी केला आहे। तर दुसरीकडे बँकेच्या आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही भूमिका घेतल्यामुळे आमच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला असल्याचं विरोधी गटाचे संचालक प्रभाकर झोड यांनी स्पष्ट केले आहे। सहकार कायदा 1960च्या कलम 73(1) ड पोट कलम 20(2) नुसार 4 जानेवारीला विभागीय सहनिबंधक यांनी बोलाविलेल्या विशेष सभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला। यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सरव्यवस्थापक आणि उपसरव्यवस्थापक उपस्थित होते। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।